नमस्कार, मी सेजल पुरवार. बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. जरांगेंनी आंदोलन मागे घेऊ नये असं सरकारमधील काहींना वाटत होतं, असं राऊत म्हणालेत. फडणवीस सरकार अडचणीत यावं आणि सरकारमधील काही घटकांची ही इच्छा होती, हे विधानही त्यांनी केलं. मोठा आरोप केलाय. आंदोलकांची व्यवस्था करण्यामध्ये शिंदेंचं नाव येतंय. मुंबईमध्ये फडणवीसांसमोर आव्हान उभं करणं हा मुख्य उद्देश होता, तर फडणवीसांना घेरायचं होतं तर थेट वर्षावरच गेलो असतो, असं उत्तर जरांगेंनी मात्र दिलंय. वर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत. सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं. हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे. तुम्ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती, खास करून शिंदेना दूर ठेवण्यामध्ये. कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले, त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्यात त्यांचंच नाव येत आहे. आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणे हा नव्हता, मिळवणं हा नव्हता, तर मुंबईमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हा होता. मी हळूहळू करतोय ते शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं. मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय. मला राजकारण नाही पाहिजे. माझ्या खांद्यावर बंदूक पाहिजे, टप्पर नाही कोणाची. कोणाची मी लावत असतो.